गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांचं लक्ष विशेष समिती सभापती पदाच्या निवडीकडे लागलं आहे। या शुक्रवार 27 मार्च रोजी या निवडी होणार असून कुठल्या तालुक्यातील कुठल्या जिल्हा परिषद सदस्याला सभापती पदाची संधी दिली जाणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजपनं 38 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानं भाजपचे सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पक्षाकडून 1.25 वर्षाचा कार्यकाळ दिला आहे। त्याचप्रमाणे या सभापतींच्या कार्यकाळाबाबतही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माळशिरस, माढा, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना सभापती पदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली असून अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे। स्थानिक आमदारांशी सल्लामसलत करूनच अंतिम यादी जाहीर होणार आहे। अर्थ व बांधकाम समिती, समाज कल्याण, आरोग्य आणि शिक्षण व कृषी व पशुसंवर्धन तसेच महिला व बालकल्याण समित्यांच्या सभापती पदांसाठी वंदना कांबळे, दुर्गा अंकुशराव, पृथ्वीराज सावंत, आदिनाथ देशमुख, सचिन जाधव, रामपाल चिवडशेट्टी, संस्कृती सातपुते, अमृता वाघे आदींची नावे विविध सभापती पदांसाठी चर्चेत आहेत। विशेष समिती सभापती निवडीसाठी आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापुरात सकाळी भाजप लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेणार असून त्यानंतर सकाळी 10 ते 12 वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणं, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 15 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे। त्यानंतर प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत सुरुवात होणार आहे। माजी आमदार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्य संस्कृती सातपुते यांना महिला व बाल विकास समिती सभापती पदाची संधी दिली जावी अशी मागणी भाजपचे अनेक कार्यकर्ते करताना दिसून येत असून त्यामुळे याकडे माळशिरस तालुक्यातील भाजप समर्थकांचेही लक्ष लागून राहिलं आहे।